नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. आणि आजचा खास विषय काय तर लहान बाळाचा म्हणजे माझ्या बेबीचा फेस मी लपवला आहे. कारण मला कम्युनिटी गाईडलाईन्स आलेली, बेबीने डायपर वगैरे नव्हता घातलेला, ते बिना डायपरचं माझ्याजवळ खेळत होतं, त्यासाठी सुद्धा कम्युनिटी गाईडलाईन्स आली आहे. तर आपण काय करू शकतो की कम्युनिटी गाईडलाईन्स नाही येणार त्यासाठी. तर एक तर बाळ काही असं पन्नी वगैरे खाताना असं दिसलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट बिना डायपरचं नाही पाहिजे, पूर्ण कपडे घातलेले पाहिजे, आणि चांगल्या फॅमिलीमध्ये खेळत असताना बाळ दिसलं पाहिजे. तर मी तर आजपासून विचार केला आहे की बाळाला ना सगळ्यात कमी व्हिडिओमध्ये घ्यायचं. एकदम अजून खूपच लहान आहे, तेव्हा समजायला लागेल ना, तर मग मी तिला घेत जाईन व्लॉगमध्ये. त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्या तुमच्या बाळाची. तुम्हाला आता कळेलच पुढे व्हिडिओमध्ये. हे बघा, इथं छान होतं बाळ, पण ना काही गोष्टी अशा पण होत्या की घासणी वगैरे. आता ते तिथे सगळे, आता लहान बाळ आहे म्हटल्यावर त्याला कसं असतं, सगळ्या गोष्टी ह्याला हात लाव, त्याला हात लाव, त्याला हात लाव, ह्याला हात लाव, म्हणून मी ना ते हाईडच केलं. नकोच टेन्शनच ते कम्युनिटी गाईडलाईन्सचं आलं नाही पाहिजे. मला पहिल्यांदा माझ्या व्हिडिओवर स्ट्राईक आलेली, मी तो व्हिडिओ डिलीट केला आहे. आणि काय बोलतात ना, ॲपॉलॉजी पण आपली माफी असते ना, तशी एक मी मेलद्वारे, जो यूट्यूबचा मेल आलेला मला, त्याच्यावरूनच मी त्यांना एक रिप्लाय फॉरवर्ड केलेला आहे. याची चूक नंतर होणार नाही माझ्याकडून, आणि मी तुमच्या सगळ्या कम्युनिटी गाईडलाईन्सनं लक्षात ठेवेल. यावेळेस मला माफी असावी म्हणून मी असा त्याचा रिप्लाय केलेला आहे. तर तुम्हीही लहान बाळ असतील तर तुमच्या घरात हे असं नक्की म्हणजे हे पाळाच. तुम्हाला जर एक मोठा यूट्यूबर व्हायचा असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला खूप हे होऊ शकतात. एवढे दिवस मी एवढ्या ना सांभाळून व्हिडिओ बनवलेले की माझ्या व्हिडिओवर कुठल्याच कम्युनिटी गाईडलाईन्स किंवा काय बोलतात ना, स्ट्राईक वगैरे नको यायला. आणि एवढ्या माझ्या छोट्याशा कारणामुळे ना असं झालं, मला ना खूप वाईट वाटलं राव. मी आता ना खरंच लई काळजी घेणार आहे. सगळा घरातला आज किराणा आणलेला भरून घेतला, आणि नंतर पिल्लू वगैरे, पिल्लूचं ते कामच चालू असतं दिवसभराची. आंघोळ, मग त्याला खाऊ घातलं, आंघोळ घातली, पुन्हा पिल्लू झोपल्याच्या नंतर मग त्याच्यासाठी अनार आणलेलं. अनार म्हणजे अनार त्याच्या, मला वाटलं खाईल तो, पण कशाचं चावतो, दुसरा जो वस्तू चावणार, पण ते अनार फीडरमध्ये टाकून दिल्यावर चावायला पाहिजे ना, अजिबात नाही चावत. आणि गोड लागते तरी पण नाही खाते. शेंगदाणे सगळे सांडवलेले बघा या पोराने, लक्ष नाही दिलं तर वाटच लागली. आता ह्याच्यामध्ये मी ना व्हिडिओ कमीत कमी अजून 2-3 मिनटाचा होता, मी कट केला. जिथं आपल्याला मला वाटलं की बाबा हा असं आहे, होऊ शकतं. पिशवी वगैरे तोंडात घालत होतं पिल्लू. आता बघा इथं कट केलेलं आहे मी व्हिडिओ, तुम्हाला दिसलाच असेल. ते पिशवी ना तोंडात घालत होतं. तर ते सुद्धा छोटंसं कारण होऊ शकतं ना, आपण आहे सांभाळायला बघायला, तरीसुद्धा कम्युनिटी गाईडलाईन्स लहान पोरांच्या याच्यावरनं फटकन कुठल्याही कारणावरून येऊ शकतं. लई स्ट्रिक्ट आहेत यूट्यूबचे रूल, बापरे बाप. आपण काय एवढे वाचलेले नाहीत, पण आपल्याला कळतं. तिथं पण ऑप्शन आहे, मेड्स फॉर किड्स, इट्स नॉट मेड्स फॉर किड्स. ते ऑप्शन करायचे असतात, पण मला काय माहिती, म्हणजे एवढं मी काय करत नाही. इट्स नॉट मेड फॉर किड्स तेच करते कंटिन्यू. आता याच्यानंतर माझ्या पिल्लूला खूप कमी घेणार माझ्या व्लॉगमध्ये, एकदम कमी. कधीतरी चेहरा दाखवेल. आता माझा लाईफस्टाईल व्लॉग आहे, तर म्हणून त्याच्यामध्ये आता माझं पिल्लू असणार तर ते पण येणारच ना. असं कसं काय होऊ शकतं सांगा बरं. ह्याला पकड, त्याला पकड, ह्याला पकड. आता हा व्हिडिओ बनवला आहे आणि ह्याचं पण टेन्शन आहे मला की काही असं नको व्हायला. बघू आता काय होतं काय नाही ते. स्वामीच्या कृपेने स्वामी सगळं करतील व्यवस्थित. या अनार खाण्यासाठी पिल्लू झोपलेलं, थोडंसं खाल्लं, मग जेवण वगैरे केलं मी. आणि हे पिल्लूचे डायपर आलेले, फर्स्ट टाईम डायपर ना असे याच्यामध्ये आले, बॉक्समध्ये आलेले. कारण मला वाटतं पावसाळा चालू होता ना, त्याच्यामुळे बॉक्समध्ये आले असतील की भिजावे नको म्हणून. त्या साईडला पिल्लू होतं, त्याला आता बघा हाईड केलं मी, त्याच्यामुळेच केलं. मंडळी, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल
कम्युनिटी गाईडलाईन्स कशा रोकाव्या ह्या तर तुम्हाला कळलंच असणार आहे काय नाही ते. तुम्ही तर माझ्यापेक्षा हुशारात 4 व्हिडिओ तुम्ही बघितलेच असतील, तरी पण मी माझा अनुभव शेअर केला. चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू. बाय.